brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. नागपूरच्या अधिवेशनात मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मांडला होता. मी गणवेशाचा विषय मांडला होता, त्याच्यानंतर पाठपुरावा आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे केला होता. मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ त्याची दखल घेत जे सेंट्रलायझेशन त्या गणवेशाच्या टेंडरचं केलं गेलं होतं त्याचं डिसेंट्रलायझेशन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि जे गणवेश जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना डिसेंबरपर्यंत मिळाले नव्हते ते यावर्षी वेळेत मिळायला चालू झालेले आहेत. दुसऱ्या अधिवेशनात मी साधील अनुदानावरती बोललो. बरेच दिवस अनुदान ते मिळालं नव्हतं. शाळांना इतर खर्च हा शिक्षकांना त्यांच्या पगारातून करायला लागायचा आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता ही कमी होईल ही भूमिका मी मांडली होती. लगेच साधील अनुदान सुद्धा राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलं. जी अडचण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची होती, लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा काही लोकांकडे पैसे नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ती परिस्थिती आम्ही सोडवली. तिसरं अधिवेशन आहे, मी द्राक्षाच्या विषयी मुद्दा लावून धरलेला आहे. आदरणीय कोकाटे साहेबांना उत्तर देताना त्यांनी थोडंसं चुकीच्या पद्धतीनं मला राज्य शासनाकडून उत्तर माझ्या लक्षवेधीला मिळालं. त्याच्या संदर्भातून आम्ही काही द्राक्ष उत्पादक पट्ट्यातील आमदारांनी एकत्रितपणाने त्या उत्तराचा विरोध केला, हरकत घेतली आणि हे उत्तर आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलं. त्याच्यावरती लवकरच बैठक त्यांनी लावलेली आहे. आता फूल उत्पादनाचा शेतकऱ्यांचा विषय आम्ही घेतोय. खरं तर मी तुम्हाला सांगतो, मी काल आणि परवा 105 आमदारांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि फूल उत्पादनाच्या संदर्भामध्ये कृत्रिम जी फुलं आहेत ती बंद केली जावीत, त्याच्यावरती निर्बंध आणले जावेत आणि जे काय आपले झेंडू फुलं असतील, गुलाब असतील, या फुलांना चांगला हमीभाव मिळेल अशी भूमिका घेऊन मी माझं निवेदन आज मुख्यमंत्री साहेबांना, पर्यावरण मंत्र्यांना, आदरणीय गोगावले साहेब फुल उत्पादन मंत्री आहेत त्यांना देतोय आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. एकूणच म्हणजे प्रशासन म्हणा किंवा मंत्र्यांकडे, खास करून मंत्र्यांकडून बरीच कामं होतात मतदारसंघातली, तर एकूण मंत्री असतील किंवा प्रशासन असेल तर नवा आमदार आहे बाबा, हा नवा आमदार आहे म्हणजे असं सिरियस घेतात का की असंच हलक्यात घेऊन सोडलं जातं? नाही, मलाही सुरुवातीला तसं वाटायचं की मी ज्यावेळेस अगदी मी कॉलेजला असल्यापासून मंत्रालयातली सगळी कामं मतदारसंघातली हे पाठपुरावा मीच करायचो. 19, 20, 21, 22 कोरोनाच्या काळात सुद्धा मी मंत्रालयामध्ये यायचो, अनेक अधिकाऱ्यांना भेटायचो. सुरुवातीला असं व्हायचं की करूया, येऊन भेटून करतो म्हणले की खरंच करत असतील असं वाटायचं. परत जाणवलं की असं म्हणलं म्हणजे होत नाही, कामं काय होत नसतात असे. पुन्हा गोड गोड बोललं जातं हेही लक्षामध्ये आलं. तर त्याच्यानंतर थोडासा त्या एकूण ह्याच्यात बदल केला, अभ्यास वाढवावा लागतो. मतदारसंघामध्ये तुम्ही जो प्रश्न मला विचारला, म्हणजे मी मुंबईत चर्चेतून ऐकतोय की फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री ज्यावेळेस झाले त्यावेळेस फारसे काही अधिकारी त्यांना सिरियस घेत नव्हते असे लोक म्हणायचे आणि त्यांनी एकदा ती खंत व्यक्त केली होती की जुनी सिस्टम ऐकत नाही अजून. पण आज परिस्थिती वेगळी आहे. अभ्यासाच्या जोरावरती हे केलं जाऊ शकतं. माझ्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी अभ्यास चांगला केलेला आहे आणि मी एक प्रिपेअर्ड विद्यार्थी म्हणून मी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काम करतो. तुम्ही